नमस्कार, नातिप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण नातिप्स किचन मध्ये गौरी गणपती सीरीज मधला एक स्पेशल पदार्थ म्हणजेच मुंबई कराची हलवा कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहोत। हा हलवा बनवायला अगदी सोपा आहे, अगदी घरामध्ये हाताखाली उपलब्ध होणाऱ्या साहित्यामध्ये बनतो। विशेष म्हणजे हा हलवा बनवण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही, 7 ते 8 मिनिटांमध्ये बनून तयार होतो आणि चवीला अगदी मार्केट सारखा लागतो। चला तर मग अधिक वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपीसाठी नातिप्स किचनला सबस्क्राइब करा। हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी 1.5 वाटी साखर घेतली आहे, पाऊण वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, त्यासोबत पायनॅपल इसेन्स घेतला आहे, पिस्त्याचे काप, 2 चमचे टरबूजाच्या बिया, चॉप केलेले बदाम आणि फूड कलर घेतला आहे। इथे मी येलो फूड कलर घेतला आहे। या सगळ्या साहित्यासोबतच आपल्याला पाणी लागणार आहे आणि यासाठी एक महत्त्वाचा पदार्थ जो मी तुम्हाला पुढे सांगेल। आता हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे। पाऊण वाटी कॉर्नफ्लॉवर मध्ये मी 1 वाटी पाणी टाकत आहे। पाणी टाकून कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स करायचं। कॉर्नफ्लॉवर मिक्स करताना ते सतत मिक्स करत राहायचं। ते मी व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर मिक्स केला आहे, अगदी दुधासारखं एक संध हे दिसत आहे। आता आपण लगेच हलवा करायला घेऊया। त्यासाठी मी टरबूजाच्या बी भाजून घेत आहे। टरबूजाचे बी हलक्याशा भाजल्यानंतर हलव्यामध्ये त्याची चव छान लागते, त्यामुळे त्या भाजून घ्यायच्या। टरबूजाची बी भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 1 वाटी पाणी टाकत आहोत। पाणी बऱ्यापैकी गरम झालं की त्यामध्ये आपण 1.5 वाटी साखर टाकत आहोत। इथे 1 वाटी पाण्यासाठी 1.5 वाटी आपण साखर घेतली आहे। ही साखर व्यवस्थित विरघळून इथे आपल्याला पाक तयार करायचा आहे। इथे चाचणीला उकळी आली आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला जवळपास 3 ते 4 मिनिटं अजून हा पाक शिजवायचा आहे। हलव्यासाठी लागणारा परफेक्ट पाक तयार करण्यासाठी आपल्याला एकूण 6 ते 7 मिनिटं लागतील। आता हा पाक आपण चेक करून पाहूया। या पद्धतीने हातामध्ये त्याची एक तार आली पाहिजे। मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते। या पद्धतीने आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे। पाक चेक करताना एकतर गॅस कमी करा किंवा बंद करा। यामध्ये मी आता येलो फूड कलर टाकत आहे। जर तुम्हाला फूड कलर नको असेल तर इथे तुम्ही अर्धा चमचा हळद टाकली तरी चालेल। आता गॅसची फ्लेम हाय करूया आणि याला चांगली उकळी आल्यानंतर आपण जे कॉर्न पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलं होतं ते तळामध्ये जाऊन बसतं, तर पुन्हा एकदा इथे ते मिक्स करायचं। हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर उकळीच्या पाकामध्ये आपल्याला हे सोडायचं आहे। हे सोडताना अगदी एकदाच पटकन सोडायचं, थोडं थोडं करून सोडायचं नाही। आणि आता हे सोडल्यानंतर यामध्ये सतत चमचा फिरवत ठेवायचा, कारण हे पटकन एकसंध व्हायला सुरुवात होती, ते घट्ट होतं, त्यामुळे चमचा यामध्ये सतत फिरवायचा, म्हणजे त्यामध्ये लम्स किंवा गाठी तयार होणार नाहीत। तुम्ही इथे पाहू शकता हे बऱ्यापैकी घट्ट झालंय। अगदी 1 मिनिटाच्या आत हे अशा प्रकारे घट्ट होतं। हे सतत तुम्हाला हलवत राहायचं, म्हणजे ते तळाला लागणार नाही आणि एकसारखं बनेल, त्यामध्ये गाठी होणार नाहीत। आता आपण जी टरबूजाची बी भाजून घेतली होती ती मी यामध्ये टाकत आहे। टरबूजाची बी ह्या हलव्यामध्ये स्पेशली टाकली जाते, पण तुमच्याकडे ती नसेल तर स्किप करू शकता। आता जो पदार्थ मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला नव्हता तो म्हणजे साजूक तूप, ते मी यामध्ये ऍड करत आहे। तूप यामध्ये ऍड करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हलव्याला जी चकाकी असते ती या तुपामुळेच येते। तुम्ही जेवढे जास्त यामध्ये तूप ऍड करताल तेवढी हलव्याला शाईन छान येते। मी 1 चमचा तूप ऍड केला आहे आणि यामध्ये आता पायनॅपल इसेन्स टाकूया। पायनॅपल इसेन्सचे मी 7 ते 8 थेंब यामध्ये टाकत आहे। इसेन्स टाकल्यामुळे हलव्याची चव अजून छान लागते। जर तुमच्याकडे पायनॅपल इसेन्स नसेल तर तुम्ही केवडा इसेन्स, व्हॅनिला इसेन्स किंवा विलायची पावडर टाकली तरी चालेल। यामध्ये थोडेसे आपण चॉप केलेले बदाम टाकूया आणि गॅसची फ्लेम इथे हायच ठेवून आपल्याला हे फास्ट मध्ये मिक्स करत राहायचं। तुम्हाला हा हलवा जास्त वेळ गॅसवर घट्ट असा शिजून द्यायचा आहे, कारण आपल्याला हलव्याची वडी खाताना ती चिवट लागली पाहिजे, जसं की रबलासारखी। जर तुम्ही हलवा कमी शिजवला तर याची टेस्ट जेली सारखी लागेल, तो मऊ बनेल। इथे आता परफेक्ट असा आपला हलवा तयार आहे, पण जर तुम्हाला बनवताना तो ठीक वाटत नसेल तर 1-2 मिनिटं अजून गॅसवर ठेवा। आता मी इथे एक टीन घेतला आहे, या प्रकारचा चौकोनी डब्बा घेतला आहे, त्यामध्ये मी पेपर टाकला आहे। इथे मी पेपरला तेल लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा हलवा काढत आहे। हलवा सहज निघतोय। डब्यामध्ये सुद्धा व्यवस्थित तो पसरला जात आहे। या प्रकारे आपण व्यवस्थित हलवा पसरून घेतला आहे।
तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे। त्यावर मी बदामाचे काप ठेवत आहे। थोडे पिस्त्याचे काप टाकूया आणि टरबूजाच्या बिया। आता हातानेच तुम्हाला हे अलगद प्रेस करायचं, म्हणजे आपण जे ड्रायफ्रूट टाकले ते हलव्यामध्ये व्यवस्थित चिटकून बसतील आणि हलव्यापासून सेपरेट होणार नाही। हा आपल्याला अर्धा तास व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे। इथे अर्धा तास झाला आहे। मी तुम्हाला हलवा सहज काढून दाखवते। टीन मधून तो सहज सेपरेट झाला आहे आणि त्यावरचा बटर पेपर सुद्धा आपण काढूया। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी हलव्याची वडी तयार आहे। इथे ड्रायफ्रूट सुद्धा हलव्यामध्ये व्यवस्थित सेट झाले आहेत। आता हा प्रॉपर थंड झालेला आहे, म्हणून आपण याच्या वड्या करायला घेऊया। वड्या करताना कधीही मधोमध वडी करायची, म्हणजे सर्व बाजूच्या वड्या सारख्या बनतात। सुरीला थोडा सुद्धा हलवा चिटकला नाही, या पद्धतीने सर्व बाजूने सारख्या वड्या तयार करून घ्यायच्या आहे। व्यवस्थित सहज या वड्या कट होत आहेत। मी तुम्हाला वडी काढून दाखवते, किती सुंदर आणि सुरेख दिसत आहे। तर इथे आपल्या परफेक्ट हलव्याच्या वड्या तयार आहे। हातानेच आपण त्या सहज उचलू शकतो, त्या हाताला किंवा सुरीला चिटकत नाहीत। तर आहे ना एकदम सोपी रेसिपी। तुम्ही सुद्धा येत्या गौरी गणपतीला या हलव्याच्या वड्या नक्की करा आणि त्या कशा झाल्या कमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया गौरी गणपती सिरीजच्या पुढच्या भागामध्ये। धन्यवाद।